नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली इथं शेतकरी, दिव्यांग आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कांसाठी कार्यरत असलेल्या प्रहार दिव्यांग क्रांती संघटना पट्टणकोडोली शाखेचं उद्घाटन आणि चिकोडी तालुक्यातील मांगूर इथं शेतकरी प्रबोधन व संवाद कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री तथा प्रहारचे नेते ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेच्या कार्याला नवी दिशा मिळाली. त्यानंतर चिकोडी तालुक्यातील मांगूर इथं भव्य शेतकरी संवाद मेळावा संपन्न झाला. यावेळी त्यांनी महाराष्ट्रामध्ये लागू असलेली महात्मा फुले योजना कर्नाटकातील नागरिकांनाही लागू करावी अशी मागणी केली. पट्टणकोडोली आणि मांगूर इथल्या कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या समस्या, दिव्यांगांच्या हक्कांचे संरक्षण, शासनाच्या विविध योजनांची माहिती तसेच सामाजिक संघटनात्मक बळकटी याबाबत सखोल संवाद साधला गेला. कार्यक्रमाला महाराष्ट्र अभियान प्रमुख महेश बडे, पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख गौरव जाधव, जिल्हाध्यक्ष कोल्हापूर देवदत्त माने तसेच उत्तर विभागाचे उपजिल्हाध्यक्ष सुनील पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्ष सागर वडगावे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. उपाध्यक्ष सुनील कांबळे, सचिव सुधीर मासुर्ले, कार्याध्यक्ष मुरारी देवर्षी, संपर्क प्रमुख महादेव सोळशे, संघटक तानाजी कामांना, महिला अध्यक्ष संगीता कांबळे, महिला उपाध्यक्ष कांचन कांबळे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले. तसेच प्रहार सैनिक पोपट वडगावे, प्रेम कुर्णे, अथर्व वडगावे, देवानी कांबळे आणि सुयोग कांबळे यांनी कार्यक्रमाच्या नियोजनात सक्रिय सहभाग घेतला. या कार्यक्रमास विशेष उपस्थिती बच्चूभाऊंना खरडा, भाकरी खाऊ घालणाऱ्या फुलाबाई कांबळे या होत्या. तसेच या कार्यक्रमास दादा सुतार, अनिल विजय नगरे, दीपक कुर्णे, गणेश शिंदे, जमीर मणकापुरे, विकास गायकवाड, निलेश कुंभार, भीमराव संघमित्रा, स्वामी सर, तासगावचे दिव्यांग प्रेमी तसेच पट्टणकोडोलीतील रणजित कांबळे, पोपट जामकर, भोसले वेल्डिंग वर्क्सचे तसेच अनेक ज्येष्ठ लोकांचे सहकार्य लाभले.